तर याच्यामध्ये बघा ही सिरिंज आहे, सिरिंज. मग आपण काय बघितलं की याच्यामध्ये हा पिस्टन किंवा दट्ट्या म्हणतात त्याला, हा मागे ओढू शकतो, आपण पुढे ढकलू शकतो. हां, आता या जेव्हा मागे ओढतोय किंवा पुढे ढकलतोय तो जिथे ठेवलं तिथे राहतोय, बरोबर की नाही. पण बघा आता गंमत बघा, याला मी हे जे पुढे छिद्र आहे की छिद्र, ते छिद्र मी काय केलं, छिद्र मी काय होतं बघा, असा वरती छिद्र जे असतं वरचं त्याच्यात मी अंगठा ठेवतोय आणि अंगठा ठेवून मी काय करतो, हा दट्ट्या मी खाली ओढतोय. बघा येतोय दट्ट्या, पण लक्ष द्या, हा दट्ट्या मी ओढला आणि मी सोडतोय. आता तो दट्ट्या पुन्हा वरती गेला. आता हे काय झालं, कारण काय झालं बघा, पहिलं आपण जेव्हा छिद्र ओपन ठेवून उघडं ठेवून आपण जेव्हा दट्ट्या ओढतो त्यावेळी हवा इथून आतमध्ये जाते आणि बाहेरून सुद्धा काय हवा आहे, म्हणजे दोन्हीकडे हवा आहे, आतमध्ये सुद्धा हवा आहे आणि बाहेर सुद्धा हवा आहे, आणि त्या हवेचा दाब काय सारखाच आहे, म्हणून पिस्टन हे जे पिस्टन आहे ते मागे ओढतो तिथेच राहतं. पण ज्यावेळी मी काय केलं, असं वरती अंगठा धरून हे जेव्हा पिस्टन खाली ओढला त्यावेळी जिथे ही रिकामी जागा दिसते आतमध्ये तिथे काही नाही आहे, काहीच नाही आहे, वातावरण नाही, कारण हवा जातच नाही आतमध्ये. आणि मी जेव्हा सोडतोय त्यावेळी ते आतमध्ये जातोय, आतमध्ये ढकलला जातोय. आता हे ढकलतंय कोण, तर वातावरणामध्ये जो हवा आहे त्या हवेचा दाब काय करतो, दट्ट्याला आतमध्ये ढकलतो. कारण काय, आतमध्ये वातावरणच नाही, जेव्हा मी खाली ओढतो त्यावेळी आतमध्ये जी पोकळी निर्माण होते त्याच्यामध्ये ती निर्वात पोकळी तयार होते, त्याच्यामध्ये काही नाही आहे, हवाच नाही आहे कुठची. त्यामुळे हवा नसल्यामुळे आतून बाहेर ढकलणारा दाब कुठचाच नाही आहे, पण बाहेरून मात्र काय आहे, अशा वेळी दाब आहे हवेचा आणि तो पुन्हा बघा असा आतमध्ये नेला जाते. बघा आतमध्ये ढकललं म्हणजे हवेचा जो दाब आहे बाहेर तो आपण अनुभवतो यातनं, आणि यालाच काय म्हणतात, वातावरणाचा दाब असं याला म्हणतात. हा, वातावरणाचा दाब आपण अनुभवला. बघा अशा प्रकारे ओढतोय, पण ह्या वातावरणाच्या दाबामुळे हे बघा हे आतमध्ये ढकलला जातोय पिस्टन, बरोबर की नाही. अशा प्रकारे याला हवेच्या दाबाला काय म्हणतात, वातावरणाचा दाब असे म्हणतात. दुसरं एक आहे बघा, आता आपण काय केलंय, एक स्ट्रॉ घेतली, एक स्ट्रॉ आहे, दोन सारख्याच प्रकारचे सारख्याच आकाराचे आपण फुगे फुगवले, एक त्यातला फुगवला आणि एक काय आहे न फुगवलेला आहे, पण त्याचं दोन्ही फुग्यांचं वजन सारखंच आहे. आणि स्ट्रॉला आपण मधोमध बरोबर दोरी बांधलेली आहे आणि एक फुगा न फुगवलेला आणि एक फुगवून ठेवलेला आहे, हवा भरली त्यामध्ये. आता तुमचं काय इथे दिसतंय की जो हवा भरलेला जो फुगा आहे तो काय होतोय बघा, खाली जातोय वजनाने, आणि हवा न भरलेला रिकामी फुगा आहे तो, जसं आपण तराजू आपण हे करतो ना वजन मापण्यासाठी, तशा प्रकारे तुम्ही लक्षात घ्या की हलका जो आहे वजन म्हणजे हवा न भरलेला तो वर राहतो आणि हवा भरलेला मात्र खाली गेला. याचा अर्थ काय होतो, हवा भरलेली असल्यामुळे त्या हवेच्या वजनामुळे तो फुगवलेला जो फुगा आहे तो काय झाला, खाली जातो. म्हणजे त्याला हवेला काय, भरलेल्या हवेला काय आहे, वजन आहे, असं त्यातनं आपल्याला समजतं. म्हणजे यातनं आपण काय शिकतोय की हवेला काय आहे, वजन असतं, हवेला वजन असतं, हे आपण या प्रयोगातनं छोट्याशा आपण शिकू शकतो. समजलं. आता दुसरं एक आहे बघा, ज्याच्यामध्ये आपण हवेच्या दाबाचा परिणाम आपण अभ्यासू शकतो, हवेच्या दाबाचा परिणाम. आता दोन स्ट्रॉ याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि एक काय आहे बघा, एक इथे पाण्याने भरलेली ही बरणी घेतलेली किंवा एक छोटंसं भांडं पाण्याने भरलेलं घेतलेलं आहे. आता या हवेच्या दाबाचा परिणाम आपल्याला कसा होतो हे बघायचं आहे. आता याच्यामध्ये काय करतोय बघा, मी एक स्ट्रॉ मी उभी ठेवतोय अशी आतमध्ये आणि दुसरी स्ट्रॉ अशी मी काय करतोय बघा, याच्यावरनं पुंकर मारतोय जोरात. तुमच्या लक्षात येते काय होतंय, हात जरा समोर करून याच्यावर हात समोर धरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाण्याचे तुषार जाणवतात काय, पाण्याचे तुषार आपल्या हाताला जाणवतात. आता हे पाणी कुठनं येते बघा, या उभ्या स्ट्रॉ मधनं खालून जे पाणी भरलेलं आहे याच्यामध्ये ते पाणी वरवर येत असणार नक्कीच, आणि ते त्या फुंकर जेव्हा मी मारतोय, ही फुंकर मी अशी जेव्हा मारतोय, त्या फुंकर जेव्हा मारतोय हवाची काय होते, सरळ जाते, बरोबर की नाही. हवा सरळ जाते आणि त्या सरळ जाणाऱ्या हवेचा जो दाब आहे तो दाब काय करतोय, ह्या खाली असलेल्या ह्या पाण्याला काय करतोय, वर आणतोय ह्या स्ट्रॉ मधून. लक्षात आलं. तर हा जो परिणाम आपण बघतोय तो कसला परिणाम आहे, हवेच्या दाबामुळे हे सगळं घडलंय. स्ट्रॉ मधनं मी जेव्हा फुंकर मारली, या स्ट्रॉ मधनं मी जेव्हा फुंकर मारली, दुसऱ्या स्ट्रॉवर पाण्यात बुडवलेल्या उभ्या स्ट्रॉवर मी फुंकर मारली, तेव्हा काय झालं, तिथली जी हवा आहे इथे जी वर हवा आहे बघा, मी जेव्हा अशी फुंकर मारली तेव्हा
इथून मी फुंकर मारली आणि इथे जी हवा असते ती दूर ढकलली गेली. इथली हवा काय झाली, जेव्हा मी फुंकर मारतो ना, जेव्हा इथे फुंकर मारतो टोकावर, इथे ह्या टोकाच्या इथे, तिथली जी हवा असते आधीची ती काय केली, बाजूला ढकलली जाते. म्हणजे बाजूला ढकलल्यामुळे तिथे काय झालं, कमी दाब तयार झाला. तिथली हवा बाजूला गेली, त्यामुळे तिथे काय झालं, इथे टोकावर कमी दाब तयार झाला. कमी दाब तयार झाल्यामुळे खाली मात्र ह्या पाण्यावर मात्र काय हवेचा दाब आहे, आणि पाण्यावर हवेचा दाब असल्यामुळे इथे मात्र हवेचा दाब कमी झाला. त्यामुळे हे दाब, वातावरणाचा दाब आहे तो ह्या पाण्याला दाबतोय, आणि त्याच वेळी ते जे इथला दाब कमी झाल्यामुळे खालून पाणी वर आलं, आणि ते आपल्याला ह्या हवेबरोबर काय झालं, पुढे ढकललेलं गेलेलं दिसलं, आणि फवारा पुढे काय झाला, पाण्याचा आपला बसलेला दिसला, जाणवला आपल्याला हाताला. बरोबर. तर अशा प्रकारे हा जो आहे परिणाम, तो काय हवेच्या दाबाचा परिणाम आहे. आपल्याकडे अजून एक छोटासा प्रयोग आहे बघा. आपल्याकडे काय आहे, इथे एक ग्लास घेतला, ग्लासमध्ये काय आहे, पाणी आहे, आणि ग्लासमध्ये पाणी आहे, आणि ही एक छोटीशी बॉटल आहे, छोटीशी प्लास्टिक बॉटल, रिकामी दिसते ना, रिकामी आहे ना बॉटल. त्यामध्ये काय आहे का, नाही. मग त्यामध्ये काय असू शकतं ते आपण नंतर विचार करूया थोडंसं. आता ही रिकामी दिसते बॉटल, बरोबर. मी आता काय करतोय बघा, ही जी बॉटल आहे ना ती अशी उलट आतमध्ये घातली बघा, दिसलं, आतमध्ये उलट घातली. आता ती बॉटल मी थोडीशी काय करतोय, अशी तिरकस करतो थोडीशी. लक्ष द्या, काय दिसतंय त्यामध्ये मला सांगा. दिसतंय का बघा, आता व्यवस्थित बघा, ते बघा, दिसलं का, दिसलं काय होतंय, काय झालं, ती जी रिकामी बॉटल होती काय तुम्हाला दिसलं काय तिथे, काय बुडबुडे दिसले, बुडबुडे म्हणजे हवा. हा, ती बुडबुडे आले कुठनं, तर हे बघा आधी काय होतं, रिकामी होती ना, आता यात पूर्ण बॉटल पाणी भरलेलं आहे बघा, बरोबर. म्हणजे हे बुडबुडे कशामुळे आले, पाणी होतं, त्या रिकाम्या बॉटल मध्ये काय होती, हवा होती, आणि ती हवा अशी असं जेव्हा उलट आपण बॉटल घेतो तेव्हा सुद्धा ती हवा आतमध्ये आहे, आणि असं जेव्हा पाण्यामध्ये बुडवतो तेव्हा ती आतमध्ये अडकून राहिली हवा. ती हवा ह्या बॉटलमध्ये अडकून राहिली, तिला जायला वाट आहे का, आता नाही. पण जेव्हा मी ती तिरकस करतोय बॉटल बघा, जरा जरा तिरकस केली, हळूहळू तिरकस केली, आणि हळूच मी काय केलं बघा, आता हळू तिरकस केली. जेव्हा ते पाणी आतमध्ये गेलं त्यावेळी काय झालं, त्यातली हवा बाहेर आली. हवा बाहेर यायला वाट मोकळी झाली ना, आणि पाणी आतमध्ये गेल्यावर हवा आली, आणि हवा जी बाहेर येते ती तुम्हाला बुडबुड्याच्या रूपामध्ये बाहेर आलेली दिसते. समजलं ना. म्हणजे हा एक हवेचा गुणधर्म. हवा काय करते बघा, जेवढा रिकामा भाग आहे तेवढा सगळं व्यापून टाकते. हा रिकामा भाग आहे ना आतमध्ये, तो सगळा व्यापून टाकला हवेने. उलट केलं तरी हवाच राहते त्याच्यामध्ये, म्हणून ते खाली तुम्ही उलट बुडवलं तरी पण काय झालं, हवा आतली बाहेर पडली नाही. पण जेव्हा हवेला मी जायला वाट मोकळी करून दिली बघा, वरच्या दिशेने जाते हवा, अशी बघा बुडबुडे दिसायला लागले. याचा अर्थ काय, हवेने जे व्यापलं होतं अगोदर जागा, ती हवा आतून बाहेर पडली, आणि ती जागा कोणी व्यापली, मग पाण्याने व्यापली. त्यामुळे आतली जी हवा अडकलेली होती ती बुडबुड्याच्या रूपामध्ये काय झाली, बाहेर आली. समज काय बघितलं बघा, ही रिकामी छोटी बॉटल प्लास्टिकची, त्याच्यामध्ये हवा होती, हे आपल्याला. मग आपण दुसरं एक साधन वापरूया. सिरीज आपण मगाशी घेतली, ती आपण काय केली बघा, अशी मागे ओढली, म्हणजे आतमध्ये, आता ह्या छिद्रातून आतमध्ये हवा गेली की नाही, हवा गेली ना. मग आता हे सिरीज आपण काय करूया, उलट बुडवूया याच्यामध्ये, आणि बघा आता आतमध्ये मी बुडवलं, आता मी दाबतोय, हा पिस्टन वरून मी खाली दाबतोय, दिसतंय की हवा बाहेर येताना ना, बघा, होय की नाही. म्हणजे आतील हवा मी काय काढली, सगळी बाहेर काढली, आणि ती बाहेर येताना हवा कशी आली, बुडबुड्याच्या रूपामध्ये, बरोबर की नाही. तर असं सिंपल छोटासा एक छान प्रयोग बघा, हवेचा गुणधर्म समजून घ्यायला आपल्याला असे साध्या साध्या गोष्टीतनं आपण हा प्रयोग करू शकतो आणि शिकू शकतो, होय की नाही. आपण घरात सुद्धा आपण पाणी आंघोळीला घेतलं, आणि त्यात तांब्या आपण उलटा बुडवला, आणि तो बुडवला उलटा, तर जरा तिरकस केला, हळूहळू त्यातून बुडबुडे येताना आपण बघतो की नाही. मग तसंच आहे हवेचा गुणधर्म हा असा आहे. हवा काय करते, सगळी जागा आतून रिकामी व्यापून टाकते, आणि जेव्हा ती पाण्यात आपण बुडवतो त्यावेळी काय झालं, ती हवा बुडबुड्याच्या रूपामध्ये बाहेर. दुसरे हवेचा गुणधर्म आपण समजून घेऊया, किंवा वातावरणाचा दाब आहे त्याचा एक गुणधर्म समजून घेऊया, हवेचा एक गुणधर्म. आता एक डबा आपण बनवलेला आहे बघा, त्याच्यामध्ये या झाकणाला काय छिद्र बनवले, आणि ह्या डबा जो प्लास्टिक आहे त्याच्या तळाला सुद्धा काय एक छिद्र इथे आहे की नाही, ते छिद्र, आणि ह्या झाकणाला सुद्धा काय छिद्र आहे, छिद्र आहेत, अनेक छिद्र आहेत, आणि ह्याला एकच छिद्र बनवले. आता आपण काय करूया, हा जो छिद्र आहे तळाचं, या तळाच्या छिद्रावर असं मी बोट धरतोय, आणि त्यामध्ये मी काय करतोय, पाणी त्यामध्ये ओततोय,
पाणी माझ्याकडचं त्यामध्ये ओतून घेतो. आता पाणी ओतल्यानंतर त्याला मी काय करतो, त्या डब्याचं झाकण मी काय करतोय, बंद करतो. डब्याचं झाकण काय केलं, बंद केलं. आता बघा डब्याचं झाकण मी बंद केलं, डब्याचं झाकण बंद केलं आणि डब्याला हे वरून काय आहेत, छिद्र आहेत, वरून काय आहेत, छिद्र आहेत आणि खाली पण एक छिद्र आहे. त्याला मी काय करतोय, बोट धरलंय, त्यामुळे ते छिद्रातून काय जात नाही, हवा आतमध्ये जात नाही. हां, आणि त्यामुळे पाणी सांडत नाही. आता बघा मी हे काय करतो, डबा हा जो भरलेला तो मी उलट करतो. आता बघा मी वरचं जे छिद्र आहे ते मी काय केलंय, घट्ट बंद करून ठेवलंय. पण मी जेव्हा ते सोडेल त्यावेळी काय होईल बघा, पाणी पडतं. परत मी बंद केलं घट्ट, परत सोडलं, परत बंद केलं, परत सोडलं. अशा प्रकारे बघा, हे बघा, आणि मी परत बंद केलं. आता ह्याच्यात काय झालं बघा, याच्यामध्ये काय झालं, ज्यावेळी मी हे बघा इथे झाकण बंद केलंय मी, हवेचं हे इथे एक छिद्र आहे ते बंद केलं आणि उलट केलं, त्यावेळी पाणी आतमध्ये पडत नाही. पण ज्यावेळी हे बोट उचलतोय त्यावेळी त्यातून पाणी पडतंय. आणि ते का पडतंय, तर आपल्याला माहिती आहे की वातावरणाचा दाब सगळ्या बाजूनी सारखा समान असतो. पण ज्यावेळी मी यामध्ये पाणी घेतलं आणि हे जे छिद्र आहे ते मी बंद केलं आणि त्याला जेव्हा मी ह्या डब्याला उलट केलं, त्यावेळी आतमधल्या पाण्यावर वरून दाब नव्हता, कारण वरून छिद्र मी बंद केलं, वरून दाब नव्हता वातावरणाचा. पण या छिद्र जी सगळी आहेत त्यातून मात्र वातावरणाचा दाब होता. त्यामुळे ते भरलेलं पाणी सुद्धा खाली पडत नव्हतं मगाशी, वरती ज्यावेळी बोट धरलं छिद्रावर त्यावेळी. पण ज्यावेळी हे बोट उचललं त्यावेळी काय झालं की आतली जी ह्या छिद्रातून वातावरणातली जी हवा आहे किंवा वातावरण दाब इथून आतमध्ये गेला, हवा आतमध्ये गेली आणि त्या हवेचा दाब वरून निर्माण झाला आणि वरून दाब वाढल्यामुळे ही छिद्र आहेत तर सगळ्या छिद्रामधनं काय झालं, पाणी खाली सांडायला लागलं. त्यामुळे अशा प्रकारे हवेचा दाब, वातावरणाचा दाब हे आपण ह्या छोट्याशा प्रयोगांमधनं पण आपण अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतो, समजू शकतो.